वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा करणारा शासन आदेश जी.आर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीव्र नाराजीनंतर 4 तासातच मागे घेण्यात आला. 28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जारी केलेला आदेश दुपारी 3 वाजेच्या सुमारास शासन निर्णयाच्या संकेतस्थळावरून हटवण्यात आला. काळजीवाहू सरकार असतानाही असा आदेश का निघाला याची चौकशी नवं सरकार सत्तेत आल्यावर केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आदेश मागे घेण्याच्या धक्कादायक असल्याचं समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं सपाटून मार खाल्ला. मुस्लिमांनी महाविकास आघाडीला एक गठ्ठा मतदान केलं. त्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडील मुस्लिमांची हक्काची मतं मवियाकडे वळाली असा सूर लावला होता. त्यामुळं वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारनं केली होती. त्याचा जी.आर. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. यावर संघ परिवारानं तीव्र आक्षेप नोंदवला. एकीकडे केंद्रातील सरकार वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही, राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं आहे, असं म्हणतंय. वक्फ विरोधी कायदाही आणण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे 10 कोटी रुपये का दिले जात आहेत, असा संघाचा प्रश्न होता. त्यानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजप सत्तेत आल्यानंतर हे होणार आहे, हे अपेक्षितच होतं. त्यांनी फक्त जी.आर. काढला होता, गाजर दिलं होतं, मात्र पैसे रिलीज करणार नव्हतेच. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी केवळ घोषणा केली जाते, मात्र पैसे खर्च केले जात नाही. त्यामुळं हा जी.आर. धुळफेक करणारा आणि फसवणूक करणाराच होता, असं वक्फ बोर्डाचे माजी सदस्य आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.